शिवरी शिवबाराज नाव गाजती. जय शिवराय मंडळी. तर मी राजवरण देसाई आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. वी आर सो बॅक. सो डू मोर ऑफ व्हॉट मेक्स यू हॅपी. म्हणजेच काय आवडते ते करत राहा. आणि मला कंटेंट क्रिएशन आवडते म्हटल्यानंतर मी परत आलो आणि मी हे करत राहणार आहे. तर तुम्ही माझी वाट बघत असाल होता तर त्यासाठी सॉरी. आणि जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघताय किंवा पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असेल तर तुमचं खूप खूप वेलकम. तुम्हाला इथून पुढं खूप खूप गोष्टी बघायला मिळणार आहेत. US मधली लाईफस्टाईल, मराठी माणसं इथून कशी राहतात, इंडियन्स इथून कशी राहतात, त्याचबरोबर USचं कल्चर, US मधले वेगवेगळे लोकेशन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. नवीन नवीन आम्ही एक्सप्लोर करत असते तेच तुम्हाला दाखवायला मिळणार. आणि त्याचबरोबर मी माझे मित्र आम्ही सगळे इथं कसे एकत्र राहतोय आणि कसं आमचा बॉन्ड आहे. त्याचबरोबर काय केल्याने काय होतंय, प्रोज अँड कॉन्स इन युनायटेड स्टेट्स, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणारच आहे. तर या जर्नीची सुरुवात मी 19 फेब्रुवारी 2024 म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी जो व्हिडिओ शूट केला होता त्या व्हिडिओने करत आहे. आणि हा व्हिडिओ असणार आहे इथला, म्हणजेच DFW मंदिरच्या इथला, DFW हिंदू टेम्पल. तर इथं मस्त अशी छत्रपती शिवाजी महाराजांची एक मिरवणूक झाली. त्याचबरोबर एक लाल महल नावाचं एक भव्य असं नाटक होतं. त्यामध्ये भरपूर जवळपास 350 लोकांनी भाग घेतला होता. त्याचबरोबर मराठी चिमुकली पण होते त्याच्यात. आणि एक एक्साइटिंग गोष्ट किंवा सरप्रायझिंग गोष्ट होती की लहान मुलं जी आहेत ते इथे एक इंग्लिश ॲक्सेंटमध्ये बोलत असताना पण त्यांनी जी संस्कृती जपली, म्हणजे इथं लेझिम खेळताना मुलं दिसले. त्याचबरोबर दानपट्टा किंवा वेगळे जे आपले सांस्कृतिक खेळ आहेत ते पण त्या मिरवणुकीमध्ये लहान मुलं खेळताना बघायला मिळाले. तर असं खूप असं सुंदर असा कार्यक्रम आणि सोहळा झाला. आणि त्याच्यात एक छोटासा असा व्हिडिओ केलेला आहे. आणि पुन्हा एकदा आता व्हिडिओज चालूच करतोय. तर त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सोहळ्यापासूनच करायची, म्हणजे त्याच वेळी व्हिडिओ अपलोड करणार होतो पण काही कारणास्तव. पण आत्ता तो व्हिडिओ अपलोड करतोय. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं करून या जर्नीची पुन्हा एकदा सुरुवात करतोय. तर कीप सपोर्टिंग. जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच की चिल्ली पिल्ली भरपूर दिवसांतर बघितलं आणि सगळी मराठी बिराठी इकडं तिकडं. अरे आपल्या सगळ्यांचं जे घट्ट नातं सगळं चालू झालं आणि दुर्दैव असं जय शिवराय. प्रवासाने मुलांनी बघितली होती. जय व्यवस्थेच्या जागी एक माणूस उरला नाही. थोडं थोडी आणि नंतरही पुढची अनेक शिवने दिला वेग लावला. शिवबा होता भारी खोडता अंगणात धावायचा. आई साहेब, बाळाचे हत्ती आहेत, मातीचे बोखाडे करतात, कोणाचंही ऐकत नाहीये. शिवबा काय चाललंय? हे पाहण्यास वेगळं दिसतंय. शिवबा तुम्ही जाती न जा. तुम्ही केवळ आमचे पुत्र नाही तर अवघ्या जनतेचा स्वाभिमान आहात. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण त्या शास्ता खानाला ठेचायलाच पाहिजे. मरण आलं तरी बेहत्तर, पण या साहित्याला ठेचायलाच पाहिजे. जय भवानी, जय भवानी.
भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान प्रेरित न्यायालंकार मंडित प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी. हे आहेत सुजित लाटे सर. हे आपल्याला सांगतील की DFW मध्ये आता जो इव्हेंट झाला शिवजयंतीचा आणि त्यामध्ये जे आपण लाल महालाचं जे महानाट्य पाहिलं तर त्याच्याबद्दल आणि पूर्ण ओव्हरऑल जे आता कार्यक्रम आपण चालू आहे त्याबद्दल माहिती नक्कीच आहे. सो डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळातर्फे शिवजयंती आम्ही गेली 7-8 वर्ष साजरी करतो आणि गेली 2 वर्ष एकदम भव्य प्रमाणात महानाट्य करतो. 140-100च्या वर लोकांचा सहभाग असतो. तर मागच्या वर्षी राजा शिवछत्रपती आम्ही सादर केलं. त्याला सुद्धा असे 1100 लोक होते आणि 1,400 लोक बघायला आले होते. ते आम्ही असं दाखवलं की शिवजन्माच्या आधीपासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत आणि ह्यावेळी आम्ही दाखवलं की मेन पुण्यात लाल महालात जे काही घडलं बालराजे मोठे होताना आणि शाहिस्तेखानाचा फायनली बोटं तोडताना. सो असे आम्ही 2 महानाट्य केली आणि त्याच्यातून मुख्य आमचा उद्देश किंवा मुख्य आमचं 2.5 आठवड्यात जे आम्ही बसवलं त्याच्यामागची प्रेरणा म्हणजे शिवप्रभूंच्या नावाची जादू आहे. त्याच्यामुळे लोक कुठल्याही प्रकारची कंप्लेंट न करता एकत्र येत होते. रात्रंदिवस वीकडेजमध्ये प्रॅक्टिसेस करत होते आणि ते दिवस जगत होतो आम्ही. सो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ते जगायला मजा आली आणि शिवप्रभूच्या नावावर काही केलं तरी ते वेगळ्याच लेवलला जातं आणि ह्याचा आनंद आहे की आलेल्या लोकांनाही तेवढंच आवडलं. इतिहास जगता आला. ही भरपूर तरुण लोकांची फळी आहे. ते अध्यक्ष आहेत आपले तरुण लोकांची. त्यांना आपलं जॉईन व्हायचं तर एवढं आवडलं. एक नंबर सगळे जॉईन होतात. नक्की लगेच ताबडतोब जॉईन जे पण आपल्या डॅलस फोर्ट वर्थ एरियामध्ये जे त्यांना पाहिजे म्हणजे भाग घ्यायचे मराठा मंडळमध्ये DFWMM.org वर या. आमचं मंडळ वाढतं आहे. 1100 मेंबरशिप झाले. 1800 फॅमिलीज. तर तुम्ही फक्त जॉईन व्हा. आमचं सगळं ओपन आहे. ज्यांना जिथे भाग घ्यायचा तिथे भाग घेऊ शकता असं आहे. शिवजयंतीला तर सगळ्यांसाठी खास ऐकलं की असंच की झुणका भाकर ऐकलं त्यांना एक्साइटेड आहे पण ते सोडून हे जे ओव्हरऑल वातावरण आहे खरंच शिवमय वातावरण जे म्हणतात गडावर गेलं जे वाटलं ते नक्कीच हे नाट्य बघताना तरी वाटलेलं. अक्षरशः खरं सांगतोय अंगावरती काटे होते. एक नंबर मजा आली आणि कोणाला खरंच नक्की भाग घ्यायचा असेल तर DFWMM.com म्हणजे मराठा मंडळ डॅलस फोर्ट वर्थ मराठा मंडळ त्याच्यातून ऑर्गनायझेशनमध्ये पार्टिसिपेट करा. सगळे इव्हेंट चांगले होतात. फक्त शिवजयंती असं नाही सगळेच जे आपले सण सणावर आहेत सगळे होतात. तर आपण याच्यात आपण ते नक्की भाग घेतोय. गणपतीला पण आपण सगळीच पार्टिसिपेट करा. सगळी एकत्र राहून काहीतरी मोठं करायचं आपल्याला. तर असं होतं आणि पुढच्या वर्षी आम्ही स्टेजवरती 100% आणि मी शाहिस्तेखानाला पाठवून टाकणार आहे. मी सोडणार नाही शाहिस्तेखानाला बाहेर काढायचा. असा मस्त दिवस आलेला आणि ह्याच्यानंतर त्याआधी जेवढे पण व्हिडिओ माझे पेंडिंग राहिलेत असं नाही की तुम्ही त्या टाईमलाईननुसार व्हिडिओ बघा. मी व्हिडिओ एडिट करतो. मी तो पोस्ट करतो. तुम्ही त्याच आवडीने बघा कारण कंटेंट आणि टाईमलाईन मॅटर करत नाहीत पण जे काय आम्ही मजा केली आहे कसं एन्जॉय केले ते सगळं तुम्हाला बघायला मजा येणार आहे. नाही पहिली एक्साइटमेंट तर तीच होती. पहिल्यांदा जेव्हा मला कळलं म्हणतं मस्त शिवजयंती होणार आणि शेवटी काय म्हणणार का संध्याकाळी झाल्यानंतर झुणका भाकर पण आहे म्हटल्यानंतर पोरं झालेली म्हटली झुणका भाकर तर लाईन बघा इथून तिथपर्यंत एकायला तिथून तिथपर्यंत तेजा थांबलाय. अरे यार सोहम गावला चिकना वाला चिकना काय जिलेबी आहे जिलेबी. बोल स्कीम बताओ. चिक सबको स्कीम बता मस्त. तर आता अशा तऱ्हेने आजचा व्लॉग संपवतोय कारण आता मस्त झुणका भाकर खाऊ. त्याच्यानंतर तुम्हाला 1-2-3 बघायला पाहिजे. फायनली मिळालं भाकरी. मस्त
हा व्लॉग बघितलाय तुम्ही आणि याच्या पुढे मी ते एडिट करणार आणि एडिट करताना तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका की मी फॅन्सी काहीतरी करणार नाही. मी सगळा कंटेंट तुमच्यावर पोहोचवायचा प्रयत्न करणार. मजा येणार आहे तुम्हाला बघायला आणि असंच माझा कंटेंट फॉलो करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय शिवराय.